संजय हाकेस तुमच्या डिव्हाइसला तुम्ही बोलायला लागलाय अनम्यूट करून. येस, ओके. चलो सौरभ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव सौरभ मसुले, मी इचलकरंजीमध्ये राहतो. मी ऍक्च्युली बिझनेस पर्सन आहे. माझं बळींचं प्रोडक्शन आहे आणि गोफरशेगावमध्ये एमआयडीसी मध्ये फॅक्टरी आहे माझं ॲटोमोबाईल प्रोडक्शनचं. तर माझं मागच्या 6 महिन्यात एक 12-15 किलो वजन वाढलेलं, 15 किलोच्या आसपास वजन वाढलेलं. मग ते मला कमी करायचंच होतं, कारण की माझं काम पूर्ण बसून आहे दिवसभर आणि ट्रॅव्हलिंग वगैरे खूप होतं, बाहेरचं खाणं खूप होतं. तेव्हा माझं एकदम वजन वाढलं, माझ्याकडून मेंटेन करायला झालं नाही मागच्या 6 महिन्यात. तर मी कमी करायच्या रूट मध्येच होतो, तर तोपर्यंत मला मॅरेथॉनचं कळालं. मग मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला. तर माझं टार्गेट होतं की 70 पर्यंत यायचं, तरी माझं टार्गेट होतं. पण त्यातून माझं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप झालं बिझनेसच्या रिलेटेड. पुणे मुंबईला माझं भरपूर ट्रॅव्हलिंग झालं. तर त्या ह्याच्यात माझं बाहेरचं खाणं वगैरे पण व्हायचं, त्यामुळे माझं एक गोल अचीव्ह नाही झाला. पण माझं खूप वेट कमी झालं. आणि जे नॉर्मली वेट लॉस मध्ये माझं बाकीच्या टाइमला फॅट लॉस पण व्हायचा आणि विकनेस पण थोडाफार राहायचा. पण आताच्या न्यूट्रिशनमुळे आणि वेट लॉसच्या मॅरेथॉनमुळं माझं पॉइंट टू पॉइंट म्हणजे सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित मिळत गेल्या, न्यूट्रिशन, एक्सरसाइज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळं सौरभचा आवाज जरा कमी येतोय का सर? तर राहुल पाटील सर घरी एकदा आले, तर त्यांनी सगळं सांगितलं. कारण की मम्मी माझी ऑलरेडी पहिल्यापासून घेते, मागचे 6 महिने झाला. त्यात तिची शुगर पण गेली, म्हणजे गोळी पूर्ण बंद झाली, बीपीची पण गोळी पूर्ण कमी झाली. मग मी म्हणलं एकदा ट्राय करूया. तर जसं मॅरेथॉन मध्ये उतरलो, तर मला पूर्ण त्याची आवड झाली आणि पटलं पण मनाला. आणि मेन म्हणजे सगळ्यांची एवढे एक्सपिरियन्स मी सगळ्यात पहिला ऐकले होते, त्यामुळे मी पार्टिसिपेट मॅरेथॉन मध्ये केलं. आणि मला एवढंच लक्षात आलं की वेट लॉस होणं हे, मी परवा पण बोललो की वेट लॉस करणं जास्त अवघड नाही, इझी आहे. आणि बाहेर मार्केटमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. पण मेंटेन करणं जे आपल्या ग्रुपमध्ये 27 मध्ये होत आहे, ते बाहेर कुठेही तुम्हाला म्हणजे आपल्याला भेटत नाही. मग त्यासाठी मी इनिशिएटिव्ह घेऊन मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि पुढे मी अजून पण आता कंटिन्यू न्यूट्रिशन ठेवलेले आहे. येस सौरभ, सगळ्यात मेन महत्वाचं, या 40 दिवसांमध्ये किती वेट लॉस झाला? हॅलो, 40 दिवसांमध्ये वेट लॉस किती झाला सौरभ? माझं 12 किलो वेट लॉस झालं. माझं 87 किलो वजन होतं आणि मॅरेथॉनच्या लास्ट डे ला माझं 85 किलो वजन झालेलं. ओके, 12 kg वेट लॉस आहे. आयडियलला पोचायला किती गरज आहे? अजून 5 किलोची आहे. त्यातलं पण आता मी 1-2 आठवड्यात मी ते पण अचीव्ह करेल. येस, या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट आहे का नाही आहे? हो आहे. नाहीतर मग गिफ्ट घ्यायला येतो, कधी यायचं तेवढं सांग. यावेळेला आपण सौरभला सगळेजण मागं पाडणार आहोत. सौरभ, आतापर्यंत बाय बॅकग्राऊंड तर सांगितलं, ट्रेक वगैरे पण करताय बरोबर? आतापर्यंत काय काय प्रयत्न केले होते वेट लॉसला? वेट लॉस साठी मी रेग्युलर रनिंग करतो, जिम वगैरे करतो. तर त्याच्याने जास्त मला एवढा फरक पडत नव्हता आणि मला प्रॉपर गायडन्स नसायचा याच्या आधी न्यूट्रिशनचं किंवा काय. मी ज्युनियर मध्ये असताना मी 3 टाइम नॅशनल चॅम्पियन आहे बॉक्सिंग मध्ये. पण त्यानंतर 7-8 वर्षाचा गॅप पडला, मग मी ट्रेकिंग चालू केलं. तर मी मागचे 7-8 वर्ष झालं ट्रेकिंग करतोय हिमालयाज मध्ये. आणि मी म्हणजे आता माझे 15-20 ट्रेक झालेत हिमालयामध्ये. आणि मी सगळ्यात हायेस्ट एव्हरेस्ट आहे, जे की 8,850 मीटरचं आहे. आणि मी आतापर्यंत 6,250 मीटर पर्यंत मी पोहोचलेलो आहे. आणि आता परत माझे जून, जुलै आणि सप्टेंबर हे 3 महिन्यात माझे एकदम प्री एव्हरेस्टचे जे एक्सपिडिशन्स असतात, ट्रेक्स असतात, मी त्यासाठी प्रॅक्टिस करतोय आणि तयारी करतोय. तर त्या गोष्टीत मला न्यूट्रिशनचा खूप आता इफेक्ट जाणवत आहे, पॉझिटिव्ह. येस, ओके. तर एज किती आहे? माझं 28. 28 मध्ये जर एखाद्या मुलाला वाटतं की आपल्यावर काम करायला पाहिजे, आपल्याला वेट कमी करायला पाहिजे, तुम्ही म्हणाले तर लग्न व्हायचंय म्हणून वाटतंय, लग्नासाठी नाही हो, हेल्थसाठी ते हे ट्रेकिंग करतोय ना, त्याच्यामुळं 12-12.5 kg. सौरभ, किती वेळा चिटिंग म्हणजे माझं ट्रॅव्हलिंग व्हायचं त्यावेळी मी शेक घेऊन जायचो, आपलं प्रोटीन घेऊन जायचो. पण ते एक टाइमच
पिणं व्हायचं जे मॉर्निंगचं असते ब्रेकफास्ट रिप्लेसमेंट. बाकी डिनरच्या टाइमला मला पॉसिबलच व्हायचं नाही, कारण की बाकीचे पण लोक असायचे, त्यामुळे मला नाईलाज बाहेर खावंच लागायचं सगळ्यांसोबत. म्हणजे बाहेर खाऊन पण झालंय. हो 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 12 केजी 12.5 हो केजी. हो हो माझं आयडियल जे वेट मी 70 ठेवलेलं ना, 72 पर्यंत ठेवलेलं मी, 70 ते 72 किलो. तर हे माझं अचीव इझिली झालं असतं, जसं मी प्लॅनिंग केलेलं आणि जसं मी एकदम स्ट्रिक्ट फॉलो करत होतो. मी मॅरेथॉन चालू व्हायच्या आदल्या दिवशी पण रात्री जेवल्यानंतर मला चहा लागायचा दिवसातून. आणि फॅक्टरी MIDC मध्ये पण व्हिजिटर्स यायचे, त्यामुळे सगळ्यांसोबत चहा कॉफी व्हायचं. माझे दिवसाला 5 ते 7 चहा कॉफी व्हायचे. जसं मॅरेथॉन चालू झालं, डे 1 पासून माझा चहा बंद झालाय आणि मी आता चहा कॉफी वगैरे सगळं कायमचं सोडलेलं आहे. कारण की एवढे ऍफरेजची सवय लागले, तर मी फॅक्टरीत पण जाताना आता मी ऍफरेजची डब्बी घेऊन जातो. तिथं गरम पाणी आमच्याकडे अवेलेबल असतं, मी तिथेच करून ऍफरेज पण पितो. येस, हेल्दी हॅबिट्स लागणं खूप गरजेचं आहे ना. हो, हो. कारण का की माहिती नसल्यामुळं की आपण ज्याच्यामध्ये आहोत ऑलरेडी, म्हणजे हो. ज्या मॅरेथॉन मध्ये आहोत, आपल्याला आपलं एम अचीव्ह करायचंय, त्या एम पर्यंत पोहोचायचा. हा जर ध्यास लागला ना, जसं एव्हरेस्ट वर पोहोचायचा ध्यास लागलाय सौरभला, तसे कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेतला तरच होतं. आपल्याला कमी करायचं असेल तर वेट कशाला करायचा, की अजून हे होऊ दे मग करतो, ते होऊ दे, आता म्हणणार हनुमान जयंती होऊ दे, मग म्हणणार महावीर जयंती होऊ दे, मग म्हणणार आंबेडकर जयंती होऊ दे, तोपर्यंत अजून मग अक्षय तृतीया येत्या, मग आंबा संपतोय, मग अजून कुठला सण येतो. हे कधी न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. स्टार्ट करायला आज आता ताबडतोबचाच मुहूर्त लय भारी असतोय, पण आपल्याला निमित्त पाहिजे असतं प्रत्येकाला. आयडियल हेल्थ मॅरेथॉन आहे. तुम्ही म्हणाल मला काय आयडियल वेट वर यायचं आहे, असं नाहीये. आता सौरभ जरी त्याच्या आयडियल वेट 5 kg वर आला, तरी फॅट लॉस कुणाला नको आहे, मसल गेन कुणाला नको आहे, एनर्जी बूस्ट कुणाला नको आहे, गुड स्किन कुणाला नको आहे, हेल्दी टिप्स कुणाला नको आहे, फॉलो करून घेणारा टीचर कुणाला नको आहे, सगळ्यांना पाहिजे. मग कुणाची वाट बघतो आपण, तर आपण स्वतःच ठरवणं गरजेचं आहे. जसं सौरभनं ठरवलं, गोल अचीव्ह केलं. सौरभ, लास्ट मिनिट पर्यंत माहिती होतं का आपल्या नाव येईल असं? मी तर मला राहुल सरांनी सांगितलेलं की असं असं एक्सपिरियन्स वगैरे द्यायचा आहे, म्हणून मला पहिला सांगितलेलं आहे. मग मी जास्त मी पूर्ण इंट्रोवर्ट आहे, मला असं जास्त बाहेर आणि सोशलाइज व्हायला आवडत नाही. मी तरी पण लास्ट मोमेंटला मी पण आलो होतो इव्हेंटला, आणि मी लास्टलाच राहिलो होतो. मला माहिती होतं की मी तर काय टॉप मध्ये नाहीये, त्यामुळे मी एकदम म्हणजे हे होतो. पण ज्यावेळी माझं ते फोटो वगैरे आलं, मला वाटलं की ते नाव येत नाही 3rd नंबरचं, त्यामुळे रोटेट फोटो करत असतील, त्यामुळे तुम्ही 2दा अनाऊन्स केला. मी अजून कन्फ्युजन मध्येच होतो, पण ज्यावेळी 3rd टाइम तुम्ही बोलवलं त्यावेळी मला एकदम सरप्राईज झालो. येस, कारण इव्हेंटला यायला पाहिजे होता तुम्ही सगळे लोक. लय क्लास होतं. कोण हो, आले हो, होते हो. त्यांच्यासाठी नाही म्हणत, कोण नाही आले होते त्यांच्यासाठी. कारण का की सरप्राईज एवढं होतं की या लोकांना कुणालाच माहिती नव्हतं. माहिती असण्यासाठी तर ती स्पर्धा नव्हती ना, ती शेवटी हो, स्पर्धा हो. होती. त्या लोकांना कन्फ्युज माझंच आहे का आणि कुणाच आहे, तर एकदम भारी सरप्राईज होतं या लोकांना. आणि सरप्राईज आणि एकदम प्राऊड वाटलं आम्हाला, एवढा मोठी आपली फॅमिली 27ची झालेली बघून, आणि एक जण पूर्ण पॉझिटिव्हिटी आणि सगळा, म्हणजे बाहेर पाहुण्यांच्या जरी गेलं तरी आपलं असं वाटत नाही, पण त्या इव्हेंट मध्ये मला तसं वाटलं. एखाद्या इंट्रोवर्ट पर्सनला जर तसं वाटू शकतं, तर मग बाकीच्यांसाठी तर कायच आहे. आम्ही तर पागल आहोत त्या इव्हेंट साठी. हो. इव्हेंट जर नसेल तर मग आमचा सगळा गोंधळ. आता 16,000 तिकीट काढून आम्ही चाललो परत जिओ वर्ल्डला. कारण का की इव्हेंट हा रियालिटी आहे. पाहुण्याबाईंच्या प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर कसलं घातल्या, किती दागिने घातल्या, असा चाला वेळानं चाला, हसलाच नाही, स्माईलच दिली नाही, आणि काय गिफ्टी शोधत बसतात माहितीये का. इथं काही शोधायला कोणाला सापडतच नाही, सगळे पॉझिटिव्ह. किती लोकांना उद्याला परत एक्सपिरियन्स ऐकायचंय, जे रिअल. आज जयश्री मकोडेंनी पण हात वर केला होता ना, टॉप मध्ये जाऊन वर जाऊन बसले होते, सगळ्यांची हवाच काढली होती यांनी.
ऍक्च्युली त्यामुळे आम्ही नंतर आमचा थोडा मोरल डाऊन झाला होता, पण आम्ही कंटिन्यू ठेवलं. कारण की आमचं असं झालेलं की 13-14% झाले, बाकीच्यांचं 18-20% दिसत होतं. पण तरी पण आम्ही कन्सिस्टन्सी ठेवून म्हणजे सगळ्यांचं झालं, बरं चांगलं झालं. नाही, कारण कसं होतं माहितीये का की त्या टॉप 25 न सगळ्यांचा घात करायला लागला हे लक्षात आलं होतं आम्हाला, की सगळ्यांच्यातली हवाच चालली होती. हे सुभाष आलासे सर, हे बाकीचे सगळे हे गातील. आणि आता तरी रिझल्ट बघून सगळेजण म्हणायला लागले, अरे आपण पण केलं असतो, माझं पण झालं असतं, माझं पण झालं असतं. सगळ्यात खंत काय वाटली माहितीये का, हे प्रीती बदामी आणि या डॉक्टर नेहा जाधव ही लोक तर एवढ्या, आम्ही सौरभचा रिझल्ट काढताना 3-4 वेळा चेक करत 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 शेवटी मग सौरभच सरस आणि होता अगदी थोडे ह्याच्यात. त्याच्यामुळे ना पर्सेंटेज मध्ये एवढी स्पर्धा होती की एकदम क्लास. आणि आता मात्र सगळ्यांनी ठरवलंय 11ची मॅरेथॉन जिंकायचंय, तर आपणच जिंकायचंय आता. तुम्ही सगळे म्हणाल आमचं कमी झालंय, आता काय आपण फॅटवर काम करायला लागलोय, वेटवर नाही करताय. आपण बॉडीतल्या फॅट पर्सेंटेज वर काम करायला लागलोय. वेट लॉस, फॅट लॉस, मसल गेन, नंतर किती वेळा वर खाली होते क्रायटेरिया लावलाय. आणि सगळं पडलंय बघा चाचणी जरांनी भारी पैकी आपल्याला सगळं पाठवून दिलंय, रूल्स आणि या सगळ्या गोष्टी. आपण सगळेजण परत आजच्या आज फोटो पाठवा. 10 तारखेला आपला पूर्ण मॅरेथॉनचे फ्लायर कम्प्लीट होतील. 11ला आपला स्टार्ट असेल, त्यामुळं कालपासून लोकांचे फोटो आणि यायला सुरुवात झाल्या. सगळेजण मस्तपैकी काम करू. भारी, आम्हाला खूप भारी वाटतंय. सौरभ सारखी मुलं जी कमी एज आहे त्यांना सारखं खाऊ खाऊ वाटतं, ज्यांना बाहेरचं पण खायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांना काय फिलिंग कसं असतं, काही खाल्लं तर काही फरक पडत नसतो. तर आम्हाला एक दिवस वेळानं जेवलं तरी आपल्याला वाटायला लागतं की अरे ओके नाही, तब्येत ओके नाही. या सगळ्यांनी सगळं एन्जॉय करून करता येतं, याचं उदाहरण आहे सौरभ. ओके, फक्त तुम्ही ठरवावं लागतं, तुम्ही ठरवल्यानंतर सगळं होतं. ओके, चलो सुभाष सर मॅरेथॉन मध्ये थँक्यू फॉर द सदैव फॅमिली आणि राहुल पाटील सर, सुजाता पाटील मॅडम आणि मॅडम सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही, तुमचं मोटिवेशन आहे ना ग्रुपला आणि फॅमिलीला खूप म्हणजे प्रायमरी मोटिव्ह आहे. त्यामुळं नाही सौरभ, आम्ही ना मोटिवेट पेक्षा ही आत न तळमळ आहे आमची. आम्ही खूप गमावलंय, आम्ही ज्या गोष्टी गमावल्यात ना त्या अचीव करणं आताच्या तुमच्या जनरेशनला इम्पॉसिबल आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टींना डिमोटिवेट होता गेलेलं परत मिळवणं हे इतकं सोपं नाहीये. ज्या आम्ही गोष्टी मिळवल्यात ना, गमावलंय लई मोठी गोष्ट, आणि त्याच्यानंतर कमवलंय. आणि त्याच्यानंतर कमवत असताना आमच्या पाठीमागची पुण्यही होती ना, ती आता कमी पडते, कारण सगळे त्रस्त आहे. आणि त्याच्यामुळं असं वाटतंय की बाय हार्ट वाटतंय लोकांनी काम करायला पाहिजे स्वतःच्या हेल्थवर. खूप विचार करतो आपण सगळ्या गोष्टीचा, इतकं गाफील राहतो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मला काय कॅन्सर होणार नाही, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मला काय डायबिटीस होणार नाही, थायरॉइडचा प्रॉब्लेम येणार नाही, माझं काय वजन वाढत नाही, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही. एवढं असतं ना, इतकं गाफील राहतो. जसं मी राहिलो होते, मला स्वतःला पण या सगळ्या गोष्टीत मी गाफील होते ना. मला जर जरा जरी वाटलं असतं तर केवढं सेकंड प्लस स्टेजला जाऊच तोपर्यंत कळत नाही, इम्पॉसिबल योग पंडितला, इम्पॉसिबल. पण एवढं गाफील असतो आपण सगळेजण, म्हणून त्यातनं हलवून जागा करायचं काम करायला लागलोय आपण सगळे. येस, ओके, जोरदार क्लॅपिंग करू आपण सौरभ साठी, कारण का की आत्ताचा विनर आहे, नेक्स्टचा पार्टिसिपंट आहे. आपण जर सगळे गाफील राहिलो तर परत सौरभ जिंकू शकतो. तर आपल्याला काही करून आपल्याला स्वतःला सगळ्यांना जिंकायचं आहे. ओके, चलो सुभाषाला 2 मिनिटं.